आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजनजी मालक पाटील, ह्या मोहोळ तालुक्याचे माजी आमदार यशवंतत्या माने, तसेच सोलापूर जिल्हा अध्यक्ष भाजपा शशिकांत नाना चव्हाण, सोलापूर जिल्हा भाजपा उपजिल्हाध्यक्ष हॅलो हॅलो ना हालायला लागले. व्यासपीठावर सर्व मान्यवर, आज उपस्थित माझ्या समोरील माझ्या वडीलधारी मंडळी आणि बांधवांनो, आज वाढदिवस जो आहे तो माझा नेता अजिंक्य राणा पाटील साहेब, आज त्यांनी केलेल्या कार्याची पोचपावती म्हणून आज त्यांचा वाढदिवस इथं साजरा करणं गरजेचं होतं. एक माझ्यासारखा छोटासा कार्यकर्ता म्हणून आज मला कुठंतरी वाटलं की बाबा आज त्यांच्या समाजसेवेची कुठंतरी त्यांना पोचपावती देणं गरजेचं आहे. म्हणून मी एक मनाशी निश्चय बाळगला की आज माझ्या नेत्याचा वाढदिवस झालाच पाहिजे आणि त्यांना शुभेच्छा रूपी आशीर्वाद मिळालेच पाहिजे, म्हणून हा खटाठोप होता. आणि आज ह्या वाढदिवसासाठी ह्या सय्यदरोडे गावातील सर्व ग्रामस्थ व कोल्हापूर जिल्हा परिषद गटातील सर्व मान्यवर व जनता व मोहोळ तालुक्यातील सर्व जनता उपस्थित आहे, याचा मला खूप अभिमान आहे. ह्याच्यातून मला एक समजतंय की माझा नेता किती समाजसेवक आहे, ह्यातून मला हे स्पष्ट दिसून येत आहे. आणि मला सांगायचं झालं तर हे जी पोलादी पिळदार शरीर आहे, ह्या शरीराला चांगल्या सवयीवर चांगल्या वाटेवर येण्यासाठी आज सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर ते अजिंक्य राणा पाटलांचा आहे. आज माझे मार्गदर्शक म्हणून उपस्थित ज्यांनी अध्यक्षपद स्वीकारलं ते राजनजी मालक, गेल्या 30 ते 35 वर्षापासून जे अविरतपणे जनतेची सेवा करत आहेत. आज असा जर माणूस माझ्या स्टेजवर आज माझ्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी येत असेल तर मी खरंच भाग्यवान आहे. आणि याही पुढच्या काळात मालक तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी राहू द्या. मध्यंतरी 2017च्या आधीचं राजकारण आणि नंतरचं राजकारण मी कुठेतरी थोडंसं एक जनतेसमोर स्पष्टपणे सांगू शकतो की 2017च्या आधी जे राजकारण होतं ते कुठेतरी राजकीय विरोधासाठी एखाद्या आमदाराला एखादा प्रश्न विचारला जायचा, पण जे 2017 नंतरचं जे राजकारण मोहोळ तालुक्यात आलं ते एकदम खालच्या थरात आलं. त्याच्यात जो एक शिळीचा शिपूट म्हणून जो उम्या अवतारलाय, त्या उम्याला संपवण्यासाठी त्या उम्याचा मला आज पाडा वाचायचा आहे. त्या उम्याने जे काय केलं ते मी पुराव्यानिशी बोलत आहे. मी 2024ला 19-20 तारखेला मी हिंद केसरी झालो. मी त्याला सोडून गेल्याच्या कारणावरून त्यांनी मला 19 एप्रिलला माझ्यावर अट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा दाखल केला. मी हिंद केसरी होण्यासाठी गेले 17 ते 18 वर्ष रात्रीचा दिवस करून मेहनत करत होतो. आणि मला कुठंतरी शासकीय सेवेत घ्यायसाठी कुठंतरी एक संधी आली होती. त्या संधीला मातीमोल करण्यासाठी हा उम्या कारणीभूत आहे. आणि ह्या उम्याचं जे काय कार्य चाललंय ते समाजातील तरुणांना असेल किंवा राजकारण्यांना असेल किंवा कार्यकर्त्यांना असेल ते चांगल्या वाटेवर नाही, तर हे मोहोळ तालुक्याचं राजकारण संपवण्यासाठी चालू आहे. गेले 30 वर्षे मालकांनी जी सेवा केली जनतेची, त्या सेवेत कधीही कुठल्या पुढाऱ्याची माय माऊली, कधी कुणाची बायको, कधी कुणाची मुलगी, कधीही कोणी कुठल्या पुढाऱ्यांनी उल्लेख केला नव्हता. पण जेव्हा हा उम्या ह्या तालुक्यात आला तेव्हापासून ह्या उम्याने राजकारण हे फक्त महिलेवर आणून ठेवलं. कुठल्याही सभेत गेलं तरी तो एकच बोलू शकतोय, मालक भाऊसाहेब आणि रावसाहेब, ह्याच्यापेक्षा त्याचं दुसरं राजकारण उरलेलं नाहीये. तुम्ही बघताय आता सोलापूरच्या साईडला वडा आहे, मोहोळच्या साईडला बी वडा आहे. ही घाण एवढी बेकार आहे, गावाच्या साईडला जशी घाण वाहते का, ही नरकेला बी गावाच्या खालीच राहतो आणि मोहोळा बी गावाच्या खालीच राहतोय.
पुन्हा त्यांनी विकासाचा डोंगर आणला. एक असं मध्यंतरीच्या 2-4 दिवसाखाली भाषण केलं. मी नरखेडसाठी 200 कोटी निधी आणला. 200 कोटी निधीतलं काय केलं त्यानं सांगितलं, 2 व्यायामशाळा. 2 व्यायामशाळेत काय पालथा पडत होता काय? त्यांनी एखादी व्यायामशाळा इकडे द्याव, जिथं पैलवान आहेत तिथं द्याव. त्याला व्यायामशाळा 2 शाळा. ही काय जे व्यायामशाळा बांधली ती शासनाचा पैसा होता. मग एक व्यायामशाळा ह्याच्यासाठी ठेवा. ही काय पैलवान ह्याच्या घरात पैलवान बी नाही. पण मी म्हणतोय गावात कोण करत असतील तर एखादी ठेवा, एखादी दुसऱ्या गावाला द्याव. 2 काय 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 तिथं नाचाच आहे का तिथं? बरोबर आहे. पुन्हा म्हणाला माझ्या गावचं ग्रामपंचायत कार्यालय बघा. आता काय ह्याचं कार्यालय बघायचंय? आता गावात नाही, जुन्याला रंग दिला आणि बिल काढलं. पण मला काय म्हणायचं आहे, ₹1 कोटी कार्यालय असेल, 20 लाखाचं बांधणार, ₹1 कोटी बांधून काय करायचंय? ती राहिलेला 80 लाख रुपये कोणातरी रस्त्याला दे, कोणातरी कशाला तरी दे, विकासासाठी कर ना काहीतरी. पुन्हा म्हणाला पोलीस चौकीसाठी 40 लाख रुपये आलं. आता पोलीस चौकीत काय काय तिथं काय आरशात बघून लाली लावायची, ही पहिलाच लाली बादर. असा जर ह्या तालुक्यात माणूस असेल तर त्या माणसाला आपण लवकरात लवकर या तालुक्यातून त्याची हकालपट्टी करणं गरजेचं आहे. ती वेळ आलेली आहे आता. पुन्हा बोलला जो भाजपकडून किंवा राजन मालकाकडून जो पोखरापूर झेडपीसाठी जो उमेदवार असेल त्याला गावात फिरू देऊ नका. उमेश पाटील, मी तुला एकच सांगतो, मी पैलवान आहे, तू नाची आहे. तू जर माझा नाद केला, टिंबुर्णीच काय तुला पुण्यात सुद्धा मी फिरू देणार नाही. ही पाटलाची खानदान आहे, ही पाटलाची खानदान आहे. हे काय तुझ्यासारखं काय वड्यात जन्मलेली आवडत नाही. आणि मी परिणामाची चिंता करत नाही. जर माझ्या मनात आलं तर तुला चालू घडीला सुद्धा मी कुठेही तिथून गप करू शकतो. ही तुला मी आज सांगतो. कारण जो अन्याय करतोय त्याच्या विरोधात लढण्याचा अधिकार मला बाबासाहेबांनी दिला आहे. आणि जर ह्या पैलवानावर जर तो अट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा करत असेल तर तुम्ही मला सांगा आवाज देऊन, मी त्याच्या विरोधात बंड पुकारलं पाहिजे का नाही? काय बोलला की त्या राजन मालकाच्या उमेदवाराला गावात सुद्धा येऊ देऊ नका. अरे तुला गावावर का तुला ईश्वर बी येऊ देत नाही. तुला माहित आहे 2017ला ह्या पट्ट्या वाघानं तुला मोहोळ तालुक्यात फिरवला आहे आणि तुझा शेवट बी पट्ट्या वाघच करणार आहे. आजपर्यंत काय झालं होतं तुम्हाला सांगतो. ही राजकारणाचा बाप माणूस आहे. ह्या माणसाने माझं तोंड दाबून ठेवलं होतं. पैलवान आपण खानदानी आहे, आपण खालच्या पातळीला जाऊन बोलायचं नाही. पण जर एखादं कुत्रा जर सारखं भुकत असेल तर त्याचं तोंड दाबण्याचं काम मी केलं पाहिजे आणि तो मी करू शकतो. पुन्हा काय बोलला, मी कुरुल मधून उभारणार आहे, माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही. अरे तू असतानाच नाची आहे, तुझ्याकडे काय बघायचंय? पायलीच्या उड्या मारतोय. अरे तुझ्याकडे बघितल्यावर नेता म्हणून नवा, तुझ्याकडे बघितलं की इगळी इच्छा तयार होते समोरच्याला. तू जर खरा तुझ्या बापाया पोटचा असशील, ह्याच्या बापाचं जिथं कुठं समाधी तिथली ह्याची हाडं काढून ह्याच्या बापाचे DNA करा. बघा तुम्ही मिळती जुळती होते का? होणार नाही. जर मिळती जुळती होत असती तर त्यांना ज्यांना 30 वर्ष सेवा केली त्या माणसावर त्यानं बोट केलं नसतं किंवा त्या माणसावर टीका केली नसती. मला ह्याला
मला असं सांगा वाटतंय, उमेश लिंबाजी पाटील नाही, उमेश सर्वगाव पाटील याचं नाव ठेवायला पाहिजे. राजकारण थोडा वेळ बाजूला ठेवा. माझ्यासारख्या पैलवानाची त्यानं जर शासकीय सेवेतून जर मला घरी बसवायचं काम केलं असेल तर मी त्यालाही घरी बसवायचं काम मी 100% करू शकतो. मी काय गावगाड्यातला उपप्रिय नाही, मी गल्लीपासून दिल्लीपर्यंत राहिलेला पैलवान आहे. आज माझ्या बापानं कष्ट करून मला पाय गोळा करून पैलवान केलंय. काय वाटत असेल माझ्या बापाला, काय वाटत असेल माझ्या आईला, जर आज माझं पोरगा उद्या जर कुठल्या शासकीय सेवेत रुजू होत असेल आणि जर त्यानं जर खोटं नाटक करून जर माझ्यावर गुन्हा दाखल केला असतील तर काय वाटत असेल ह्या मनाला? कोणी दिला अधिकार त्याला खोटे गुन्हे दाखल करायचा? आणि मी खोटं नाटक नाही, मी स्पष्टपणे आज ह्या दादासाहेबाच्या नगरीतून त्याला शब्द देतो, उमेश पाटील तू झडपीत मला फिरू द्यायची ही लांबची गोष्ट आहे, पण तुला आज मी सांगतो, तुला जर मी लोकसेवेच्या इकडे अलीकडे येऊ दिला तर मी पाटलाच्याच खानदानीचा नाही. तुझ्या अंगावरच तर तुझा आहे का विचार कर, तुझ्या अंगावरच तर तुझा आहे का? त्या टाळूरचा टोक दुसऱ्याचा. तुम्ही कुणीही जावा माझी गाडी घेऊन दरबी कलेक्शनला, त्या हरामखोरची 1 लाखापेक्षा जास्त उधारी ती कपडा दुसऱ्याचाच. आता सोलापूरची यात्रा चालू होईल किंवा चालू झाली असेल, मला असं वाटतंय की आता सर्कस येईल. त्या सर्कस मध्ये त्याला जोकर म्हणून मी 100% त्या जे कोण त्याचा आयोजक संयोजक आहे त्या सर्कसचा मी वेळेला तर पाया पडतो, पण ह्याला जोकर म्हणून घ्या, चांगला धंदा करेल, चांगलं त्याला ते ऍक्टिंग जमेल त्याची. अहो त्याच्यावर कोण बोलना म्हणून त्याची एवढी जीभ घसरायली. अहो एवढा काय बोलायला की तो मागणू जणू काय एवढी पार घातली गरम करून जीभ काढायला लागला होती. राजकारणाची पातळी कुठवर गेली? राजकारण असावं की? आमचे मार्गदर्शक यशवंत ते बी आमदार होते, ते बी विरोधाला विरोध करत होते, पण कसे? असे नाही कोणाची आई बहीण काढून, कोणाची माय माऊली काढून, असा विरोध नव्हता. पण ही जसं काय बी आलंय त्या बियाचा नायनाट करणं गरजेचं आहे. मिरीचे पुजारी साहेब, तुमच्या मिरीला पूर आला की कुठलं बी येतंय त्याला मारायचं काम तुम्ही करताय. तसं ह्याला कुरुल गटात आज लिहून देतो, ह्यांना कुरुल गटात फक्त फिरून दाखवा. आम्ही आणला, आम्हीच घालवतो. आम्ही आणला म्हणून जाहीर माफी मागतो, आम्ही घालवला म्हणून तुम्ही आमचा सत्कार करा. अहो रमेश कदम साहेब बोललेलं काहीच खोटं नाही. रमेश कदम साहेब बोललेलं कधीच खोटं नसणार आणि कधी नाही पण नसणार पण भविष्यात. अहो ही कुठली अवलाद आहे, स्वतःची कोंबडी भाड्याने देत आहे दुसऱ्याला. आता म्हणते पैलवानची जीभ घसरली, का घसरली? अरे तू बोलताना तुझी जीभ घसरत नाही का? राजकारण ठिकाणी ठीक आहे की, हा जर एखादा फायदा असेल तर ही स्वतःची कोंबडी सुद्धा भाड्याने देतोय आणि ह्याचा साक्षीदार मी आहे. त्यामुळं उमेश पाटील मला एकच सांगायचं आहे, तुला जर खरंच राजकारण करत असेल तर विकासावर बोल, एखाद्यावर अन्याय झालेल्यावर बोल. का एखादा हिंद केस झाला कुठला विकास करतो? ही कुठला विकास आहे? आज विधानसभा होऊन 1 वर्ष होऊन गेलं, किती विकास झाला? त्या देवाला सुद्धा चिंता असेल आमदारची. त्यांचं खरं नाव राजाभाऊ खोटे ठेवायला पाहिलं होतं, ते खरे देऊन चूक झालंय. आणि हा त्या गाडीचा किन्नर आहे.
मी गाडीचा म्हणतोय, गाडीचा किन्नर आहे तो. आणि खरे साहेबाला माझी एक विनंती आहे, साधा साहेबाच्या नगरीत नो साहेब, तुम्ही लवकरच थोडंसं शहाणं व्हा. कारण का पुढं जाऊन ह्याच्यामुळं तुमची सुद्धा कुठंतरी अडवणूक होणार आहे. हे तुमच्या लक्षात जरी नसलं तरी थोड्या दिवसात त्या दिवसाचा उगम होणार आहे. त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर असल्या अवलादीला पायबंद घाला आणि तुम्हाला जनतेनं आमदार दिलंय. आज जर बघितलं पाठीमागच्या शिना नदीला कधी पूर येऊन तो पूर आला, त्यात आमदार साहेबांचं किती कार्य आहे, उमेश पाटलाचं किती कार्य आहे. पुजारी साहेब तुमच्या इथं आल्यावर उमेश पाटील म्हणला होता का कुठे गेले माझे आमदार केले काय? मग पुन्हा म्हणणार पैलवान बोलला मग आता बोलावं तर लागणार आहे. आता आम्ही कुठवर संस्कार जपायचं, आमचं मालकाने बी कुठवर तोंड, मालकाला हात तोंडला म्हणून गप्पा 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 म्हणून आपण संस्कारी गाव, पण कुठवर संस्कार जपायचं. खरे साहेबांना हात जोडून विनंती करून सांगतो. दुसरी गोष्ट, सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यात जी शिल्लक राहिलेली राष्ट्रवादी होती, ती राष्ट्रवादी मालकांमुळे जिवंत होती का मालक राष्ट्रवादीमुळे जिवंत होतं हे गेल्या काही महिन्यात कळालेलं आहे. जसं काय मेंढराच्या कळपात एखादा लांडगा सुटल्यावर कशी मेंढर सुटते का स्वतःचा जीव वाचवत, तसं ओम्याला जिल्हाध्यक्ष केल्यापासून राष्ट्रवादीचं कार्यकर्ता असं सैरा वैरा पळतात. कोण भाजपमध्ये जात आहे, कोण शिंदे सेनेत जात आहे, कोण ठाकरे सेनेत जात आहे, कोण अजून कुठं जात आहे. त्यामुळं मला अजितदादा पवार साहेबांना एक विनंती करायची आहे. मी तुम्हाला सांगा एवढा मोठा कार्यकर्ता नाही, पण दादा तुमच्या जर राष्ट्रवादीचं नुकसान होत असेल तर मी जरूर तुम्हाला सांगू इच्छितो की दादा ह्या अवलादीला लवकरच तुम्ही लगाम घाला, नाहीतर सोलापूर जिल्ह्यात राहिलेली राष्ट्रवादी ती सुद्धा नामशेष होणार आहे. कारण ही अवलाद जिल्हा अध्यक्ष नाही, ह्याला भंगी म्हणून सुद्धा ठेवायच्या लायकीची नाही. आता ह्याला वाटतंय आता आमदारकी झाली, आमदारकीच्या आधी बऱ्याच जणाला काय गाजर दाखवली, तुमच्यासाठी रस्ता देतो, तुमच्यासाठी नळ देतो, तुमच्यासाठी तुटी देतो, तुमच्यासाठी अजून काय देतो. आमदारकी होऊन 1 वर्ष गेली. आता हे ह्याच्या तोंडानं सांगितलं मी 200 कोटी रुपये झेडपी नरखेड झेडपीसाठी आणले. मग तू मतं मागताना ह्या ची राहिलेले 5 जे जिल्हा परिषद गट आहेत, मग तिथं पण थोडा थोडा द्यायला पाहिजे होता. हे तुम्हाला तर मान्य आहे, मग का दिला नाही? आता तर नवीनच ऐकायला मिळतंय ती लड्डू मुत्ते त्याचा भाव नरखेड मधून उभारणार आहे म्हणे. ह्याला कुरुलचं ढवाळ लागलंय, ह्याला कुरुलचं ढवाळ लागलंय, पण ते ढवाळ लोकसभेपाशीच पूर्ण होणार आहे हे त्याला माहित नाही अजून, आणि ते लवकरच आम्ही पूर्ण करू. कारण का जो माझ्यावर अन्याय झालाय तो मी व्याजासकट परत केल्याशिवाय सोडणार नाही. मी बी पिपरीच्या पाटलाची खानदानी अवलाद आहे आणि मी पैलवान आहे. मी काय असं काय शेळ्या मेंढ्या चारणारा किंवा काय ऐबू नाही. त्यामुळं त्यालाही माहिती आहे की बाबा आपण झोपेतनं उठल्यावर पहिलं समाधान पाटलाला गाडी आणायला पाठवत होतो, ही त्याच्या चांगल्या लक्षात आहे. पण मला माहित नाही त्याचं धाडस का झालं माझ्यावर खोटं गुन्हा दाखल करला. त्याचं धाडस लवकरच, त्याचा जो झालेला वार आहे त्याचा प्रतिवार मी 100% लवकर करेन. जिंकराणा पाटील साहेबांनी, मी तेव्हा राजकारणात नव्हतो, पण त्या व्यक्तींनी वेळोवेळी जेव्हा त्यांना टाइम मिळेल तेव्हा माझी विचारपूस केलेली आहे. आणि आज कुठंतरी त्यांचे उपकार परत करण्यासाठी हे जी आजचं आयोजन केलेलं आहे ते कुठंतरी मी बाबा माझ्या
12, 13, 14 अगदी 19 पर्यंत माझ्या पैलवानकीत, भले ते पैलवान जरी नसले तरी त्यांनी माझी वेळोवेळी प्रॅक्टिस कशी चालली, तुम्हाला काय कमी जास्त किंवा तुम्ही कुठं प्रॅक्टिस करताय, काय करताय, पुढं तुम्ही कोणत्या स्पर्धा खेळणार आहे किंवा तुम्हाला अजून काय लागत असेल तर तुम्ही मला अर्ध्या रात्री फोन करा, हे त्यांचे मला जे बोल होते ते अजूनही माझ्या कानात घुमतेत. आणि आज अशा माणसाला कुठंतरी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यावं म्हणून आज मी व माझे पैलवान बांधव, भले माझे मोठे बंधू दिलीप पाटील असतील किंवा चंद्रकांत धोत्रे असतील, रवी शेळके मालक असतील किंवा रमेश पांढरे असतील, युवराज पाटील असतील, नरसिंग वाघमोडे असतील किंवा अन्य अजून सर्वच माझे सहकारी, यांनी एक निश्चय केला की बाबा पैलवान, तुम्हाला आज ह्या व्यक्तीने कुठंतरी बाबा एक आईबाप सोडून पाटील आहेत. म्हणून करिता आज त्यांच्यासाठी हा सोनेरी दिवस, मी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज सोनेरी शुभेच्छा द्यायसाठी आज तो दिवस मी ठरवला होता. आणि जो ठरवलेला दिवस आज जे डोळ्याने बघतोय ते कुठंतरी सक्सेस झाल्यासारखा मला वाटतोय. आणि ह्याही पुढच्या काळात मला माहीत नाही मी राजकारणाच्या स्टेजवर असेल नसेल किंवा काही असेल, पण जे माझं प्रेम आहे, मालक असतील, भाऊसाहेब असतील किंवा रावसाहेब असतील, जे माझं आणि ह्यांचं कौटुंबिक जे काय प्रेम आहे याहीपेक्षा वाढेल पण कमी होणार नाही. ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने एवढीच मी सादासाहेब नगरीत इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.